जी मी जालन्याचा दौरा करणार आहे। जालना साखर कारखान्याचे हे सगळे भागधारक शेतकरी प्रल्हादराव हेकाडे, लक्ष्मणराव घोडके, लक्ष्मणराव शिंदे, लक्ष्मण भीटे, ज्ञानेश्वर भादरंगे, बंशीधर अटोळे, अरुण वदरकर, मदन एखंडे, उदय देशमुख, गोवर्धन कोल्हे हे 10 शेतकरी आज मला इथे भेटायला आले आहेत। ज्या पद्धतीने जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावाने शिवसेना नेत्या अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांचा कारखाना गिळंकृत केला, बेनामी व्यवहार केला, त्या संबंधी या शेतकऱ्यांनी सगळ्या ठिकाणी तक्रारी केल्या आहेत। आज मलाही भेटले आहेत। 1 तारखेला जालना साखर कारखाना आणि जालना APMC या दोन्ही घोटाळ्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी, अधिक माहिती घेण्यासाठी मी 1 तारखेला जालना येथे जाणार। जालना साखर कारखान्यामध्ये शिवसेना नेते अर्जुन खोतकर घोटाळा तर केलाच, पण माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित 100 एकर शासकीय जागा गिळंकृत करण्याचा पण घोटाळा सुरू आहे। ही 100 एकर जागा पण अर्जुन खोतकरना बिल्डिंग, मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्स करण्यासाठी हवी आहे। ती साखर कारखान्यासाठी देण्यात आली होती किंवा त्याच्यासाठी उपयोगात घेण्यात आली होती। त्या जागेची किंमत 400 कोटी रुपये आहे। ती सरकारी जागेची किंमत सगळी मिळून 240 एकर, सुमारे 1000 कोटीची जागा आता ईडीने व्यवस्थित तपास सुरू केला आहे। आयकर विभागाला पण मी याची तक्रार दिली आहे। आयकर विभाग पण या संबंधी जे बेनामी व्यवहार झालेले आहेत, ज्या बेनामी व्यवहारमध्ये मुळे परिवार, तापडिया परिवार आणि विश्वास नागरे पाटील मुंबई सह आयुक्त यांचा पत्नी रुपालीताई यांची पण नावं पुढे येत आहेत। मी परवा मुंबईचे पोलीस सह आयुक्त यांची भेट घेतली। त्यांनी मला माहिती दिली की या घोटाळ्याची तपास मी सह आयुक्त होण्यापूर्वी बंद करण्यात आलं होतं। कोर्टात सी समरी, म्हणजे यात काहीच नाही आहे घोटाळा। हा एका सह आयुक्तांनी दुसरा सह आयुक्तांना निर्दोषतेचं सर्टिफिकेट दिलं। शिवसेना नेत्यांच्या गेल्या 6 महिन्यातला 6वा घोटाळा ईडी द्वारा चौकशी सुरू आहे। याआधी ईडीने भावना गवळी त्यांचा घोटाळा संबंधात जी चार्जशीट दाखल केली त्यात 2 लोक मेन आहेत। 69 कोटीची प्रॉपर्टी या दोघांच्या नावाने एक सईद खान जो जेलमध्ये आहे, ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत, आणि दुसऱ्या भावनाताई गवळींचा मातोश्री। सईद खानला अटक झाली आहे। भावना गवळींचा आईसाहेबांचं नाव या चार्जशीट मध्ये उल्लेख झालेला आहे।
माझी भावनाताई गवळींना विनंती आहे, आपण केलेला 100 कोटीचा घोटाळ्याचं त्याची सजा आईला देऊ नका, ईडी समक्ष हजर व्हा. दुसरं जे ईडीने कारवाई केली आहे ते आनंदराव अडसूळ, जे ऑलरेडी इन्फॉर्मल अरेस्ट, प्रताप सरनाईक यांची 78 एकर जागा ईडीने जप्त केली आहे. संजय राऊतनी 55 लाख परत केले आहे. अनिल परब ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आणि दुसऱ्या 2 शिवसेना नेत्यांच्या विरोधात मी तक्रारी सगळ्या ठिकाणी केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्याचाही तपास सुरू आहे. म्हणजे उद्धव ठाकरेची माफिया सेनेतल्या 8 मोठे नेते, आणि हे चौकशी नाही, ईडी द्वारा 6 महिन्यात चौकशी होऊन कारवाई सुरू आहे. माझा जो अमरावतीचा दौरा जो तहकूब झाला होता तो मी 30 नोव्हेंबर रोजी अमरावतीची भेट घेणार आहे. अमरावती येथे जे घडलं आणि त्याचबरोबर अमरावतीतील नेते, शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी जो सिटी बँक घोटाळा केला आहे आणि अमरावतीशी त्याचे संबंध आहेत, म्हणून तोही विषय मी अमरावती दौऱ्यात स्पर्श करणार आहे. गेल्या काही महिन्यात जे ठाकरे सरकारने घोटाळे केले, 2 वर्ष पूर्ण होत आहेत ठाकरे सरकारला, तर त्याचा मी थोडासा एक उल्लेख गेल्या वर्षभराचा आपल्याला देऊ इच्छितो. हा जो हिशोब आहे, 24 महिन्यात 100 घोटाळे, 6 नेता मंत्रींना अटक, जेल और बेल, 24हून अधिक घोटाळ्यांची ईडी, सीबीआय, आयकर, पोलीस द्वारा चौकशी सुरू आहे. आणि 18 प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहेत. महत्वाचे घोटाळे मी आपल्या समक्ष मांडले आहेत. त्यात अजित पवार याचा विशेष उल्लेख करतो की गेल्या वर्षभरात 12 महिन्यात जे मी घोटाळे उघडकीस आणले, सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 19 बंगल्याचा घोटाळ्याची, इथेच मी 11 नोव्हेंबर 2020 रोजी हा घोटाळा उघडकीस आणला होता. आणि त्या घोटाळ्या संबंधात ठाकरे आणि वायकर परिवाराने माफी मागितली आहे. लेखी पत्र त्यांनी रायगड जिल्ह्याच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे दिलाय की हा घोटाळा झाला आहे. अजित पवार पुढच्या महिनाभरात मला असं दिसतंय, कारण की अजित पवारचे 1055 कोटी बेनामी संपत्ती, पण आणखीन काही संपत्तीची माहिती बाहेर येत आहेत. हे जे मुख्य घोटाळे आणि घोटाळ्यांचा जो पाठपुरावा चालू आहे, त्यात विभिन्न जे माध्यम आहेत, मग ते केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबई उच्च न्यायालय, लोकायुक्त, आता सगळ्या संस्थांकडे त्यातलं जे पोलीस प्राधिकरण 15 डिसेंबरला कोल्हापूरला जाताना मुंबई पोलीस यांनी माझी गैरकायदेशीररित्या अडवणूक केली, त्या संबंधी मी पोलीस
तक्रार प्राधिकरण मध्ये याचिका केली, त्याची 15 डिसेंबरला सुनावणी आहे। जे महत्वाचे नेते ज्यांची अटक या जेल हेही आपल्याला दिसत आहेत, बाकीचे जे मोठे मोठे महत्वाचे घोटाळे काढले, मिलिंद नार्वेकर यांचा अलिबागचा आणखीन एक बंगला अनधिकृत आहे असं कोणीतरी मला माहिती पाठवली आहे। मिलिंद नार्वेकरचा एक अनधिकृत बंगला त्यांनी स्वतः पाडला, दुसरा एक बंगला पण अनधिकृत आहे किंवा होता त्याची माहिती मला 2 दिवसापूर्वी कोणीतरी पाठवली आहे। अनिल परब याच्या संबंधी मी एवढंच सांगणार की काल नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये सुनावणी झाली। अनिल परब यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे। त्यांनी रिप्लाय फाईल करण्यासाठी काही दिवसाची मुदत मागितली आहे। अनिल परबचा रिसॉर्टची आता राज्यपालांनी लोकायुक्तांना सांगितलंय तिथे चौकशी सुनावणी सुरू आहेत, एनजीटी मध्ये सुनावणी सुरू आहेत। अनिल परब यांनी संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर कडून शिकावं, स्वतःच रिसॉर्ट पाडावा आणि लोकांच्या समोर एक आदर्श उदाहरण घडवून आणावं। अनिल परबनी त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटने एक सर्टिफिकेट दिलं आहे की रिसॉर्ट बांधण्यासाठी 5.42 करोड खर्च झाले। हे सर्टिफिकेट त्यांनी कलेक्टरला दिलं आहे रत्नागिरी। तर हा पैसा आला कुठून? अनिल परबचा इन्कम टॅक्स अकाउंट मध्ये हा पैसा दिसत नाही। मी ईडी कडे त्याचीही तक्रार केली आहे की हा जो दापोलीचा रिसॉर्ट आहे तो अनिल परबचा बेनामी रिसॉर्ट आहे। त्याचा सीएनी ते मान्य केलं आहे। पुढचं हसन मुश्रीफ याचे घोटाळे तर आम्ही आपल्याला सांगितलेच आहेत। येत्या महिनाभरात हसन मुश्रीफ प्रकरणात आम्ही पुढचे एक पाऊल महिनाभरात उचलणार आहोत। ठाकरे सरकार घोटाळ्यांचं सरकार 31 डिसेंबर पर्यंत आतापर्यंत ईडी द्वारा जे कारवाई झाली आहे ते 6 शिवसेना नेते आहेत, 4 एनसीपी नेते आहेत, 2 दुसरे आहेत। असं 12 लोकांवर कारवाई ठोस आणि बाकी डिपार्टमेंट सीबीआय इन्कम टॅक्स त्याची मी काय तुम्हाला मोजून सांगत नाही, पण एवढी खात्री देतो की 31 डिसेंबर पर्यंत ठाकरे सरकारचे 24 नेत्यांवर इन्व्हेस्टिगेशन समाप्त झालेला असून त्यांच्यावर ऍक्शन सुरू झाली असेल। धन्यवाद।